सुषमा सावळे आपणा सर्वांचं ह्या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते आणि सर्वात प्रथम सकाळचे मी आभार मानते की आज त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली। आजचा आपला विषय आहे अपरिहार्यतेतून संधीकडे। आता अपरिहार्यता म्हणजे नेमकं काय, तर खूपदा असं होतं की अशी परिस्थिती निर्माण होते की ती आपण बदलवू नाही शकत। आणि खरं सांगायचं तर कुठलीच परिस्थिती आपण बदलवू नाही शकत, पण आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो। आणि आपली काही प्रेरणास्थानं असतात आणि त्या प्रेरणास्थानांमध्ये आपण लक्ष घातलं तर आपल्या लक्षात येईल की ती प्रेरणास्थानं जशी वागत गेली त्याप्रमाणे आपणही तसं जर आपण अनुकरण करत गेलो तर आपल्याला खूप फायदा होतो। आता या अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा अनेकदा आपल्याजवळ संधी येत असते, पण आपल्याला ती कळत नाही। आलेली संधी आपण समजू शकत नाही, तर ती कशी ओळखायची हेच मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे। आणि म्हणून त्याबद्दल आधी थोडंसं मी माझ्या स्वतःबद्दल सांगणार आहे। अर्थात हे सांगताना माझा कुठेही अहमपणा किंवा मीपणा असणार नाहीच आहे। शहाद्यासारख्या छोट्याशा गावामध्ये आम्ही होतो आणि तिथे मी प्रॅक्टिसला सुरुवात केली। 1997 साली माझी प्रॅक्टिसला सुरुवात झाली आणि 2000 साली म्हणजे 2-3 वर्षांनंतर माझ्या मिस्टरांचं डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज म्हणून सिलेक्शन झालं। त्यानंतर आमची पोस्टिंग नागपूरला आली आणि नागपूरला आल्यानंतर नवीन चेहरे, नवीन ओळखी, नवीन जागा ह्या सगळ्याशी ॲडजस्टमेंट करताना थोडासा काळ गेला। पण लवकरच मी ठरवलं मनाशी की नाही, आता आपण काहीतरी परत करायला हवं। माझी भ्रमंती परत सुरू झाली आणि मी शोध घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक वसंतराव देशपांडे नावाचं खूप छानसं सुंदर सभागृह तिथे आहे आणि तिथे खूप सारे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात। आणि अशाच एका कार्यक्रमामध्ये लहान मुलांच्या मी माझ्या मुलांना घेऊन गेले होते आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर माझी एक सवय आहे की कुठल्याही कार्यक्रमात गेल्यानंतर मी त्या कार्यक्रमातल्या कलाकारांना, आणि ते कलाकार लहान असोत मोठे असोत कोणीही असोत, नाटक म्हणा कुठलाही कार्यक्रम म्हणा, या सगळ्या कलाकारांचं मी अभिनंदन करत असते, कौतुक करत असते, कारण त्यामुळे त्यांना बरं वाटत असतं। आणि असंच मी या लहान मुलांचं अभिनंदन करायला म्हणून मी आत विंगमध्ये गेले आणि तिथल्या या कार्यक्रमाच्या निर्मात्याशी माझी भेट झाली। त्यांच्याशी गप्पा करताना त्यांच्या लक्षात आलं की मला नाटकाची खूप आवड आहे आणि मी नाटकात कामं केलीत। त्यामुळे त्यांनी मला पटकन विचारलं की माझ्या नाटकात तुम्ही काम कराल का। तर मी एका क्षणाचाही विचार न करता संधी उचलली आणि म्हटलं की हो। बामनवाडा नावाचं हे ते नाटक होतं, जातीयवादावरचं होतं, लोकांच्या पचनी न पडणारं होतं, पण तरीसुद्धा ते नाटक खूप छान झालं। नाटकाची प्रॅक्टिस करताना, घरातलं सगळं सांभाळताना थोडीशी अडचण झाली माझी। रात्री 11-11 वाजता मी घरी यायची रिहर्सलवरून। ती लोकंही मला खूप छान साथ देत होती, ती मला घरी आणून सोडतही होती। आणि ते नाटक झाल्यानंतर ते किती सुंदर झालं नाटक। त्याच्यामध्ये माझी प्रमुख भूमिका होती, एक पेशवाई स्त्री होते मी त्याच्यामध्ये। ते नाटक झाल्यानंतर मला त्याची पावती प्रेक्षकांकडनं तर मिळालीच, पण दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमान पेपरमधनं आमच्या नाटकावर इतका कौतुकाचा वर्षाव झाला आणि ते पाहून मला एक असं समाधान मिळालं की अरे आपण आज सुरुवात तरी केली काहीतरी। त्यानंतर काही महिन्यांनी त्याच वसंतराव देशपांडे सभागृहात तो मी नव्हेच हा प्रयोग झाला आणि त्या नाटकालाही मी गेले होते। आणि त्याची गंमत अशी सांगायची आहे मला की लहानपणापासून मला ह्या नाटकामध्ये 9 बायकांना फसवणारा लफंगा कोण आहे हे पाहण्याची खूप उत्सुकता होती आणि ती लहानपणाची माझी जी इच्छा होती ती माझी मोठेपणी त्या दिवशी साकार झाली। स्वर्गीय प्रभाकर पणशीकर यांचं ते नाटक होतं आणि सवयीप्रमाणे मी आत गेले, सगळ्यांचं कौतुक केलं। पणशीकर काका शेजारीच बसले होते, त्यांनाही मी नमस्कार केला आणि मग आमच्याही गप्पा झाल्या आणि त्या गप्पांमधून मला तो मी नव्हेचमध्ये प्रमिला परांजपेची भूमिका मिळाली। त्यांनी ती मला देऊ केली, मी तीही पटकन स्वीकारली। आणि त्यानंतर मग आमचे प्रयोग झाले बरेच। एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करताना खरं सांगायचं तर खूप धाडस लागतं। मला तर सुरुवातीला अगदी घाम फुटला होता, पण तरीसुद्धा
मी ते काम केलं आणि मी ते काम उत्कृष्ट केलं आहे हे सांगायला पणशीकर काकांनी माझ्या मिस्टरांना रात्री 2:30 वाजता फोन केला आणि सांगितलं की सुषमाने खूप छान काम केलं बरं का. मग आता ह्यापेक्षा आणखीन मोठं अवॉर्ड मला काय मिळणार होतं. त्यांना मी मराठीतला अमिताभ बच्चन असं नेहमीच म्हणते. इतका मोठा कलाकार माणूस तो होता आणि त्यांच्यामुळे ती संधी मला त्यावेळेस मिळाली. त्यानंतर मग परिसीमा नाटक मिळालं आणि असंच बरीच ॲक्टिव्हिटी माझ्या सुरू झाल्या आणि मी 5 वर्ष मला त्याच्यात कशी गेली कळलं नाही. मला गंगूबाई नॉन मॅट्रिकमध्ये सुद्धा संधी मिळाली होती, पण काही आता हाच शब्द मी पुन्हा वापरते, अपरिहार्य कारणामुळे त्याच्यात मला त्या सिरियलमध्ये काम करता नाही आलं. पण मग नंतर 5 वर्ष अशीच गेल्यानंतर मी ठरवलं की आपलं शिक्षण जे आहे त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण एवढी डिग्री घेतली त्याचा काय उपयोग. मग मी निर्णय घेतला आणि औरंगाबादच्या हायकोर्टात प्रॅक्टिस सुरू केली. कोर्टामध्ये सुद्धा मी सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत होते. सिंगिंग कॉम्पिटिशन, कविता वाचनामध्ये, त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धेमध्ये, ह्या सगळ्यात मी भाग घेतला आणि मला हे सांगायला खूप आनंद होतो की मला त्याच्यात बक्षीससुद्धा मिळालं. अशा सगळ्यामध्ये मी कामं करत होते. त्याच वेळेला मी कायदेविषयक लेखसुद्धा मी सकाळ पेपरमध्ये लिहित होते. सकाळशी माझं खूप जुनं नातं आहे. आता ते आता स्पष्ट होईलच पुढे. जे काही केसेस मी चालवल्या किंवा चालवत होते त्याबद्दलची मी थोडक्यात टिप्पणी द्यायची. त्या माझं हे सदर 2 वर्ष चाललं आणि कथा स्वरूपात मी ह्या गोष्टी मांडायची. त्याच्यामुळे लोकांनाही ते समजायचं आणि माझी सगळी वकील मंडळी इतकी छान होती की मी कोर्टात गेल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी सगळ्यांचा कौतुकाचा वर्षाव माझ्यावर व्हायचा की खूप छान लेख तुम्ही लिहिला आहे. आणि याच्यापेक्षा आणखीन पुढची गोष्ट सांगायची महत्त्वाची ही की मुंबईचे एक प्रकाशक आहेत, तर त्यांनी हे लेख वाचले आणि त्यांनी मला ऑफर दिली की मला या लेखांचं पुस्तक बनवायचं आहे. आणि ती संधी मला आल्यानंतर मी ती पण सोडली नाही अर्थातच. मग त्याचं माझं पुस्तक झालं आणि प्रश्न कायद्याचा आहे जरा जपून याची निर्मिती झाली. हे ते पुस्तक आहे. आणि त्यानंतर आमच्या हायकोर्टाचं एक मॅगझिन होतं. त्या मॅगझिनमध्ये म्हणजे अग्रणी नावाचं ते मॅगझिन होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी कायदेविषयक लेख लिहितच होते. माझ्या मुलाचे काही मित्र होते जे ज्युनियर्स होते. त्यांना हाताशी घेऊन मी एक कायदेविषयक नाटक लिहिलं ज्याचं प्रसारण आकाशवाणीवर झालं. आणि अशा अनेक गोष्टी मी माझ्या कोर्टामध्ये कार्यरत असतानाही मी करत होते. खूप छान आनंदात वर्ष माझी जात होती. पण ते म्हणतात ना की सुख फार काळ नाही टिकत, तसंच काहीसं माझं झालं. 2000 साली जेव्हा मिस्टरांची पोस्टिंग आली तेव्हा माझ्या प्रॅक्टिसमध्ये पहिला थांबा आला, पहिला स्टॉप तिथे आला. आणि आता ह्यामध्ये 8-10 वर्षाची माझी प्रॅक्टिस हायकोर्टात झाली आणि माझा खूप फॅटल ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये माझ्या मेंदूला मार लागला. आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्ही काही काळ म्हणजे किमान 1 वर्ष तरी मेंदूला स्ट्रेस येणार नाही असं काम करा, स्ट्रेस येईल असं काम करू नका. त्यामुळे माझी पुन्हा तिथे प्रॅक्टिस थांबली आणि हा झाला दुसरा स्टॉप. त्यावेळेला आमची पोस्टिंग मुंबईला होती अर्थातच. आणि मुंबईला पोस्टिंग असताना सुद्धा जेव्हा मी त्याच्यातनं बाहेर आले, त्या परिस्थितीनं सुद्धा जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मी पुन्हा माझी भ्रमंती मनाची सुरू झालीच. मला थांबायला आवडतच नाही. म्हणून मग मी पुन्हा ते म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग आपल्याला सापडत जातो, तसा मला मार्ग सापडला आणि मराठी चॅनल स्टार प्रवाहावरती लक्ष या मालिकेसाठी मी लिखाण सुरू केलं आणि त्यासाठी मी लिहायला सुरुवात केली. त्याचेही 2-3 एपिसोड झाले. त्याच्यानंतर मी एक बालनाट्य लिहिलं. ते बालनाट्य एका निर्मातीने विकत घेतलं आणि तिने ते मला वाटतं शिवाजी मंदिरात, दादरच्या शिवाजी मंदिर म्हणजे त्याचा प्रयोग झाला. त्यानंतर मी माझी एक स्वतःची शॉर्ट फिल्म काढली. त्या शॉर्ट फिल्ममध्ये म्हणजे ते मूळ कथा माझी, संवाद लेखन माझं, स्क्रीनिंग माझं, त्याच्यात जे डायरेक्शन केलं होतं त्यामध्ये मात्र माझ्या एका सहचार्याने मला खूप मदत केली आणि प्रोडक्शन पूर्ण माझं. त्याच्यात मी ॲक्टही केला. तर हे सगळं असं करून मी माझी एक शॉर्ट फिल्म काढली आणि त्या शॉर्ट फिल्मसाठी मला एक
छोटंसं अवॉर्ड सुद्धा मिळालं. सकाळमध्ये माझं लेखन चालूच होतं त्याही वेळेस, पण तो विषय मात्र वेगळा होता. मी त्यावेळेस त्या परिस्थितीनुसार जे काही होतं, जसं की लहान मुलांच्या बाबतीत आणि पॅरेंट्सच्या बाबतीत बरंच काही ऐकायला मला येत होतं, आणि त्या परिस्थितीनुसार मी त्यावेळेला बालक आणि पालक असं पॅरेंट्स आणि मुलं ह्यांच्यावरचं सदर सकाळमध्ये सुरू केलं. ते सुद्धा सदर माझं जवळजवळ 2-3 वर्ष चाललं आणि मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. लोकांचे मला फोन यायचे आणि त्यांचे प्रॉब्लेम सोडताना मला खूप आनंद व्हायचा. मला संगीताची खूप आवड आहेच. आमच्यासमोर कुलाबा महिला मंडळ होतं, तिथे मी जॉईन झाले. तिथल्या ॲक्टिव्हिटीज मी सुरू केल्या. तिथे संगीत क्लास जॉईन केला, संगीत थोडंफार शिकले, आणि असं करत करत माझे बरेच दिवस खूप छान गेले. आजही माझ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेतच. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की अपरिहार्यता परिस्थिती सगळ्यांवरती येत असते. असं कोणीही जगामध्ये नाही की त्यांच्यावरती परिस्थिती येत नाही, येते. पण त्यातून आपण संधी कशी शोधायची, तिला कशी ओळखायची, ती कशी पकडायची आणि तिचं सार्थक कसं करायचं, हे ज्याला समजतं तो नेहमीच यशस्वी होतो. असं म्हणतात ना की संकटासोबत संधीसुद्धा येत असते, आणि तुम्ही जर संकटावर मात केली ना तर संधी तुमचीच असते. त्यामुळे आपण संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. संधी कधीही सांगून येत नाही, ती फक्त एकदाच दार ठोकते आणि ते आपल्याला उघडता आलं पाहिजे. हार्वर्डचे एक प्रोफेसर आहेत, डॉक्टर आर्थर सी ब्रूक्स. ते म्हणतात की भविष्याची चिंता प्रत्येकाला असते, पण मी तर असं म्हणेन की भविष्याची चिंता जेव्हा लोकांना सतावते तेव्हा त्यांनी त्या क्षणी आपण आनंदी कसं राहायचं हाच विचार केला पाहिजे. म्हणजे तुमच्या डोक्यातले जे चिंतेचे विचार असतात ते सगळे दूर होतात. त्यांचं म्हणणं आहे की सध्या हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे, हा पिरियड सगळ्यांसाठीच खूप कठीण आहे. सगळेजणच या कठीणाईमधनं जात आहेत, पण तरीसुद्धा आपण जर का असा विचार केला की ह्याच्यातून आपल्याला काय शोधता येईल, तर हा पिरियड म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार रिएक्झामिनिंग ऑफ द थिंग्स असं ते म्हणतात. आत्ताच पहा ना, हे सगळं जे मी तुम्हाला आत्ता माझ्याबद्दल सांगितलं हे मी पुष्कळशी विसरून गेलेले होते. मला याच्याबद्दल खूप काही आठवत नव्हतं, आणि मी ते सगळं पुन्हा एकदा रिएक्झामिन केलं आणि मला पुन्हा ते सांगताना खूप छान आनंद वाटला. तुमच्याशी शेअर करताना मला खूप आनंद झाला. त्यांचं असं म्हणणं आहे ऑर्थर सी ब्रूक्सचं की हे लॉकडाऊन म्हणजे एक मिनिएचर वानप्रस्थासन आहे. ए रिटायरिंग इन टू द फॉरेस्ट. छोटंसं वानप्रस्थासन आहे. या वानप्रस्थाश्रमामध्ये आपण छोटीशी विश्रांती घेतोय, आणि ती घेताना आपण रिलॅक्स माइंडमध्ये राहायचं. कोरोना आलाय, तो जाणारही आहे, पण तो आलाय म्हणून त्याची भीती न बाळगता आपला जो लॉकडाऊन मधला पिरियड आहे तो आपण कसा उपयोगी करायचा, त्याचा आपण काय फायदा उचलायचा. तर आपण बरंच काही ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये करू शकतो, नाही का. आपण ह्याच्यामध्ये ज्यांना लँग्वेज शिकण्याची आवड आहे ते नवीन लँग्वेज शिकू शकतात. स्पॅनिश, फ्रेंच ही लँग्वेज त्यांना शिकता येईल. ज्यांना कुकिंगची आवड आहे ते नवीन नवीन डिशेस बनवू शकतात. आता हा सध्या लॉकडाऊनचा पिरियड खूप छान आहे की ज्याच्यामुळे म्हणजे स्त्रिया तर सगळेच खाऊ करून घालतात आपल्या घरातल्या सगळ्याच मेंबर्सना, पण ह्या पिरियडमध्ये जर का पुरुषांनी स्त्रियांना खाऊ घातलं तर मला वाटतं त्यांना खूप आनंद होईल, नाही का. तर ते काम पुरुष करू शकतात सध्या, आणि मुळात म्हणजे ते छान छान डिशेस पण शिकू शकतात, नाही का. शिवाय गार्डनिंग आहे. गार्डनिंगमध्ये खूप जणांना इंटरेस्ट असतो. गार्डनिंगचे प्लॅन्टेशन जे असतं त्याच्यात खूप व्हरायटी असते, ते आपण करू शकतो. शिवाय गार्डनिंगचे जे पॉट्स आहेत यूट्यूबवरती त्याच्याबद्दल खूप माहिती असते. मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं की अगदी आपल्या पाण्याच्या ज्या बॉटल्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा प्लॅन्टिंग केलं जातं. फक्त तुम्हाला आवड असली पाहिजे आणि तुम्ही ती निर्माण केली पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही एखादा ब्लॉग क्रिएट करू शकता, जसा की मी ब्लॉग क्रिएट केलेला आहे, balyaavastha.blogspot.com.
हा माझा ब्लॉग आहे आणि ह्या ब्लॉगवर मी सध्या लिहिते आहे. विषय तोच आहे जो सध्या खूपच गंभीर आहे. खरं म्हणजे मुलं आणि पॅरेंट्स यांच्यामध्ये संवाद साधणं इतकं कठीण झालं आहे आजकालच्या जगामध्ये. ह्यामध्ये मी काय केलं आहे, 5 ते 15, 15 ते 25 आणि 25 ते 35 किंवा 40 असा हा एक वयोगट मी घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की 35 ते 40 म्हणजे मुलं कशी म्हणता येतील? हो, का नाही म्हणता येणार? आई वडिलांसाठी ती मुलंच असतात नाही का? तर प्रत्येक स्थिती वेगवेगळी असते. 5 ते 15 मध्ये तुम्ही त्यांना त्यांचं इतकं आडीडं वय असतं की तुम्ही त्यांच्यावर संस्कार करण्याची खूप गरज असते. त्यांना काय चांगलं काय वाईट काही कळत नसतं, ते तुम्हाला त्यांना सांगण्याची खूप गरज असते. दुसरं म्हणजे असं की 15 ते 25 हा काळ असा आहे की ज्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण असतं, करिअर घडणं असतं, हा त्यांचा पिक पॉईंट असतो. आणि ह्या वयामध्ये जर का मुलं नाराज झाली तर मात्र मग त्यांना सांभाळणारं कोण? तर ती नाराज होणार नाही, त्यांना नैराश्य येणार नाही, ही जबाबदारी पुन्हा आई वडिलांचीच असते. आणि आता आला पुढचा प्रश्न 25 ते 35. आता 25 ते 35 हा काळ तर खूपच महत्त्वाचा असतो. कसा? तर मुलांचं करिअर तर त्यावेळेला नुकतंच सुरू झालेलं असतं, कुठेतरी जॉब लागलेला असतो, कुठल्या तरी बिझनेसमध्ये असतात किंवा प्रोफेशनमध्ये असतात, त्यातच त्यांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतरच्या आणखीन वेगळ्या घडामोडी असतात. तर हे सगळं असं साकल्याने आपण विचार केला तर लक्षात येईल की ह्याच्यात जास्ती जबाबदारी खरं सांगायचं तर पॅरेंट्सची असते. पण मी त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणेन की पॅरेंट्सची जरी जबाबदारी असली तरी प्रत्येक गोष्ट पॅरेंट्सवर ढकलून नाही चालत. मग पॅरेंट्स जे काही सांगतात ते त्यांच्या अनुभवानुसार सांगत असतात. चूक बरोबर काय असेल तर मुलांनी त्यांचं ऐकायलाही हवं. अर्थात आपण आता सध्या ह्या विषयावर बोलत नाही आहोत, पण सांगायचा हेतू हा की हा असा ब्लॉग मी तयार केलेला आहे, तर तुम्ही तो तसा ब्लॉगही तयार करू शकता आणि तुम्हाला तुमच्या मनात जेही विषय असतील ते विषय तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता. फोटोग्राफी आहे, फ्रीलान्सिंग जॉब आहे, ऑनलाईन जॉब आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर रायटिंग रिडिंगची आवड असेल तर तुम्ही ते करू शकता. त्याचप्रमाणे वेब डिझायनिंग आहे, वेब कोडिंग आहे, डेव्हलपिंग आहे. आणि ह्या सगळ्यांशी तुम्ही डायरेक्ट कंपन्यांशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला त्याच्यात मनी अर्निंग सुद्धा करता येईल. तर हे आपण असं सगळं काही करू शकतो, फक्त आपण ठरवायला पाहिजे. आपण ठरवलं तर सगळं काही होतं. बागवानमध्ये अमिताभ बच्चनने एक वाक्य म्हटलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना कदाचित ते माहीत असेल की लेखक ना जाने समुद्र में डुबकी मार के कौन कौन से मोती लेके आता है. तसं आपण आज आता म्हणूयात की आपण गुगल सर्चमध्ये डुबकी मारून खूप छान छान मोती शोधून काढू शकतो आणि ते आपल्या हातामध्ये आहे. एकदा तुम्हाला संधी मिळाली, संधीचा शोध लागला आणि तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्हाला काम त्याच्या मागोमाग मिळणार. काम मिळालं की तुम्हाला आनंद मिळणार, आनंद मिळाला की तुम्हाला तुमचा तणाव पूर्णपणे दूर होणार, तुम्ही त्याच्यामध्ये रमून जाऊन काम करणार. तर हे सगळं आपल्यावरती अवलंबून आहे. भविष्यात माणसाला दोनच चिंता असतात. पहिलं म्हणजे एक तर भविष्याची चिंता असते आणि एक एकटेपणा असतो. ह्या दोन गोष्टी ज्या असतात त्याच्यामुळे माणसाला नैराश्य येत असतं. आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचे जे संप्रेरक असतात, न्यूरोट्रान्समीटरच्या कमतरतेमुळे ही सगळी जी घडण असते ना, ही घडत असते. म्हणजे औदासीन येणं, नैराश्य येणं, आळस येणं, काही काम करू नये असं वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यामुळे घडत असतात. तर ह्याला एक प्रेम अणू असं सुद्धा नाव ठेवलं. तर हे प्रेम अणू हे नाव का ठेवलेलं आहे, तर डोळे आणि स्पर्श ह्याचा या संप्रेरकाशी संबंध असा आहे की डोळे आणि स्पर्श ह्याच्यामधून म्हणजे स्पर्शामधनं बोलता येतं, डोळ्यांच्या नजरेमधून बोलता येतं आणि त्यामुळे आपल्या भावना उत्तेजित होतात. हा त्याच्यामागचा भाग आहे. असं म्हटलं जातं, म्हणजे एका अमेरिकन लेखकाने असं म्हटलेलं आहे की 22 सेकंद जर तुम्ही तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारली तर ही संप्रेरक उत्तेजित होतात आणि तुमच्या मनातलं नैराश्य पूर्णपणे दूर जातं आणि त्या स्पर्शातनं तुम्हाला उत्तेजन मिळतं. मग ती व्यक्ती कोणीही असेल, आई वडील असतील, बहीण भावंड असतील, मित्रमैत्रिणी असतील किंवा आणखीन कोणी.
पण आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्ही फक्त घरच्यांनाच मिठी मारू शकता असं मला वाटतं. सो तुम्ही तुमच्या आईवडिलांना मिठी मारा, तुमच्या मुलांना मिठी मारा. अगदी मी तसं म्हणते की आपल्या लहान मुलाला जरी आपण मिठी मारली ना तरी खूप आधार वाटतो आपल्याला, खूप प्रेरणा मिळते त्याच्याकडून आपल्याला. म्हणून ह्याचं नाव प्रेम अणू असं हे ठेवलेलं आहे. या बाबतीत बोलताना श्री नोआचूर वेंकटरामन आहेत, ते म्हणतात की ज्या लोकांना भविष्याच्या चिंतेमुळे भयभीतपणा येतो किंवा जे भयाने ग्रासले जातात त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की भयभीतपणा किंवा भयाने ग्रासणं भविष्याबद्दल हे अतिशय चुकीचं आहे, कारण भविष्याचा वेध कुणालाच येत नाही. पण मी एवढंच म्हणेन की आज आपण जिवंत आहोत, चांगल्या सुस्थितीमध्ये आपण आहोत आणि या स्थितीला मी बर्बाद करणार नाही, याचा मी चांगला उपयोग करून घेणार, उपभोग घेणार, असंच मी सगळ्यांना सांगेन, असं त्यांचं म्हणणं आहे. खरं सांगायचं ना तर आपण जे म्हणतो की आपल्याला ह्या बाबतीमध्ये चिंता करणं, हे करणं, आपण एकदम ह्याच्यातनं बाहेर नाही येऊ शकत, मान्य आहे. आपण ह्युमन बिईंग्ज आहोत, मानव, आपण माणूस आहोत, नाही पटकन बाहेर येता येत. आणि म्हणूनच मी तुम्हाला यासाठी 2 प्रेरणास्त्रोत मी इथे सांगणार आहे. ती प्रेरणास्त्रोत हे आहेत, दोघीही लेडीजच आहेत. एक आहे अमेरिकेची जेसिका कॉक्स. तिला फक्त 2 पायच आहेत, 2 हात नाहीत आणि ही जगातील पहिली पायलट आहे. आता 2 पाय असणारी जगातली पहिली पायलट कशी असू शकते असं तुम्हाला वाटेल. जा गुगलवर सर्च करा, मग तुम्हाला सगळं काही सापडेल. हिने तायक्वांदो मध्ये सुद्धा ब्लॅक बेल्ट मिळवला. 2च पाय, हात नाही. शिवाय ती एका मिनिटात कीबोर्डवरती 25 शब्द लिहिते पायाने. पहा किती जबरदस्त इच्छाशक्ती या मुलीची आहे. शिवाय तिला नृत्याची आणि संगीताची सुद्धा खूप आवड आहे आणि त्यात ती निपुण सुद्धा आहे. माणसाची जर का इच्छा असेल ना तर तो काहीही करू शकतो, जगामध्ये काहीही करू शकतो. याचं आणखीन एक भारतीय उदाहरण मी देते. एक भारतीय मुलगी आहे, तिचं नाव मला आता आठवत नाहीये, पण मी तिची ही गोष्ट पेपरमध्ये वाचली होती की तिला रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला आणि ती रात्रभर रेल्वे ट्रॅकमध्ये पडून होती. तिच्या पायावरून काहीतरी रेल्वे गेली असं काहीतरी झालं होतं आणि रात्रभर कोणालाही कळलं नाही की ती तिथे आहे पडलेली. तिचा पाय उंदरांनी कुरतडलेला. तिला दवाखान्यात नेल्यानंतरही शुद्ध नव्हती. ती देवाच्या कृपेने वाचली आणि त्यानंतर तिने एव्हरेस्ट माउंट करण्याचा निर्णय घेतला. आता हा किती मोठा निर्णय होता. तिच्या त्या पायाला एक लाकडी पाय बसवला गेला आणि त्या लाकडी पायाने तिने एव्हरेस्ट माउंट केलं. म्हणजे ही केवढी जबरदस्त इच्छाशक्ती आहे, नाही का. आणखीन एक आहे, अफगाणिस्तानी आहे, ती सोनिटा अलीजादेह. अफगाणिस्तानातली ही मुलगी, हिच्या भावाचं लग्न व्हावं म्हणून हिच्या आईने हिची विक्री करण्याचं ठरवलं. पण तिचं नशीब चांगलं की तालिबान्यांनी तिथे त्रास द्यायला सुरुवात केली आणि ही लोक शिफ्ट होऊन इराणला आले. इराणला आल्यानंतर ह्या मुलीची एका इराणी रॅप गायकाशी ओळख झाली. त्याच्याकडून ती रॅप गायन शिकली आणि त्यानंतर तिने ब्राईड फॉर सेल हे एक सुंदर गीत तयार केलं. ते गीत पूर्णतः तिच्या आयुष्यावर होतं. ते गीत यूट्यूबवर प्रसारित झालं. त्यानंतर एक इराणी निर्माता ज्याचं नाव होतं रोखेर शाह, ह्या निर्मात्याने तिच्या जीवनावरती डॉक्युमेंटरी तयार केली. ह्या डॉक्युमेंटरीचं नाव पण त्यांनी सोनिटा ठेवलं. ही डॉक्युमेंटरी इतकी प्रसिद्ध झाली आणि ती अजरामर झाल्यासारखी झाली. तिला खूप प्रसिद्धी मिळाली. पहा, आता ह्या मुलीने जर का हा विचार केला असता की माझ्या आईने माझी विक्री केली तर माझं कसं होणार, मी आता काय करणार, मग माझं आयुष्य सगळं अंधारात जाणार. पण तिने भविष्याची चिंता केली नाही. ती चालत राहिली, तिची वाटचाल ती करत राहिली आणि म्हणूनच तिला हा दिवस पाहायला मिळाला. मला वाटतं ही 3 प्रेरणास्थानं, प्रेरणास्त्रोत
हे आपल्याला खूप काही सांगणार आहे, खूप काही प्रेरणा देणार आहे. मला देखील याच्यामध्ये खूप प्रेरणा मिळून गेली. ग्रेट स्पॅनिश कॅथॉलिक संत आहेत, ते म्हणतात, सँक्टिफाय अवर वर्क नो मॅटर व्हॉट इट इज. तुमचं जे वर्क आहे ते काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही ते वर्क कसं करता. तुम्ही ते वर्क करताना पवित्र मनाने करा, चांगल्या मनाने करा आणि चांगलं करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. सकारात्मकता ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि सध्याच्या तर या काळामध्ये मला वाटतं की मी खास करून तरुणांना सांगेन, माहिती आहे, आज हे सगळ्यांना माहिती आहे की खूप जणांचा जॉब बंद पडलेला आहे, पैसे मिळत नाही आहेत, बिझनेस बंद पडले आहेत, प्रोफेशन बंद पडलेलं आहे. सगळ्यांचीच ही अवस्था आहे, असं नाही की एका दोघांची अवस्था आहे. त्याच्यातनं सगळ्यांनाच पार पडायचं आहे. आणि ते पार करत असताना आपल्याला आपलं मन आनंदी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तरुणांना मी आज, कारण की हा आजचा जो प्रोग्राम आहे हा खास तरुणांसाठी आहे, तरुण आहे हेच त्याचं नाव आहे, नाही का. तर मी खास तरुणांना हे सांगेन की तरुणांनो, माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही नाराज होऊ नका, निराश होऊ नका. कारण एकदा तुम्ही निराशेच्या वाटेने वाटचाल केली तर तुम्ही त्या गर्तेत जाऊ शकता. म्हणून त्या वाटेला जायचंच नाही आहे आपल्याला. ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची निराशेची भावना येते तिथून उठा, ताबडतोब उठा आणि कुठलंही काम करायला घ्या जे तुम्हाला गरजेचं नाही आहे. असं सुद्धा असेल तरी चालेल, पण काम करायला तुम्ही तिथनं उठा, म्हणजे तुमच्या डोक्यातले जे विचार आहेत ते पूर्णपणे वॉशआउट होतील, निघून जातील. तो क्षण तुमचा निघून जाईल. आपलं आयुष्य खूप मोलाचं आहे, ते आपल्याला असंच नाही मिळालेलं आहे. ज्या देवाने आपल्याला पाठवलेलं आहे त्याच देवाला आपलं आयुष्य घेऊन जाण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. आणि म्हणून मी तरुणांना एवढंच सांगेन की निराश होऊ नका, नाराज होऊ नका. हा एक व्हायरस आहे, हा एक व्हायरस आहे, जाणार, काही काळाने तो जाणार. त्याला राहायचं नाहीच तर राहूच शकत नाही इथे. आणि म्हणूनच आपण हीच भूमिका डोक्यामध्ये ठेवून आपली वाटचाल करायची. आणि ती वाटचाल करत असताना मन आनंदी ठेवायचं आणि सगळ्यात म्हणजे सकारात्मकता मनात ठेवायची की हो, सगळं काही छानच होणार आहे, असं आपण सतत आपल्या मनाला सांगत राहायचं, आपल्या मनावर ते बिंबवत राहायचं. मनशक्ती केंद्र आहे लोणावळ्याला, त्याच्यामध्ये असं शिकवलेलं होतं आम्हाला की जेव्हा दुःख येतं तेव्हा काही काळानंतर सुखही येतं. तशीच ही परिस्थिती आहे. आज आपण ज्या परिस्थितीतनं जात आहोत ती परिस्थिती कायम टिकणारी नाही आहे, ही परिस्थिती जाणार आहे. आणि म्हणूनच कोरोनाला न घाबरता त्याच्यावर मात कशी करायची हे आपण शिकायचं. आणि पॉझिटिव्ह विचार हा करायचा किंवा सकारात्मकता ही ठेवायची की त्यांनी आपल्याला शिकवलं काय, खूप काही शिकवलं आपल्याला कोरोनाने. बघा, स्वच्छता पाळायला शिकवली, आपल्या वेळेचा उपयोग करायला शिकवला, आपण आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे हे शिकवलं. कितीतरी गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्यात. मग त्या आपण बघूयात ना. कोरोनाला घाबरून राहण्यापेक्षा त्याच्यावर आपण मात करून त्याला दूर करण्यामध्ये आपण यशस्वी होऊयात असं मला वाटतं. मित्रांनो, मंडळींनो, तुम्ही मला आज खूप छान पद्धतीने ऐकून घेतलं. माझे विचार तुम्हाला पटले असतील, आवडले असतील असं मला वाटतं, असं मी आशा करते. आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. त्याचसोबत पुन्हा एकदा मी सकाळचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. मला खूप आनंद वाटला. आणि एवढं बोलून मी आज इथेच थांबते. धन्यवाद.